या सर्वांचे आपण आभार व्यक्त करूया। त्याचप्रमाणे साई केबल यांनी आम्हाला इथे नेट प्रोव्हाइड केलेलं आहे। साई केबल ते मालक ना, ते मालक आहेत ना, मालक सन्माननीय सुयोगजी लांगे यांचं सुद्धा मी हार्दिक आभार व्यक्त करतोय, ज्यांनी आम्हाला इथे नेट प्रोव्हाइड केले। आणि त्याचप्रमाणे केबल टीव्ही वरती आपण 130 नंबरच्या चॅनलवरती टीव्ही वरती घर बसल्या आपण हे सामने पाहू शकता, संपूर्ण स्पर्धा आपण पाहू शकता। त्याचप्रमाणे सावंत तवसाळकर आणि संपूर्णच कोर कमिटी यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय। आमचे डीजे मास्टर धीरज, त्याचप्रमाणे पंचांच्या भूमिकेमध्ये श्रीलेश तोडणकर, साजेश भाटकर आणि मोहसिन इब्जी यांचे सुद्धा हार्दिक स्वागत आणि आभार। 25, 26, 27 आणि 28 मे सलग 4 दिवस मर्यादित षटकांची टेनिस क्रिकेटची स्पर्धा इथे सुरू राहणार आहे। या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आतापर्यंत आपण गुण्या गोविंदानं इथे साजरा केलेला आहे। प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये सुख असतात, दुःख असतात, परंतु ज्या वेळेस आपण मैदानावरती उतरत असतो तो दिवस नक्कीच आपल्या आयुष्यातला आपण चांगल्या प्रतीने घालवतो, हे आपण बऱ्याच वेळा अनुभवलेलं असतं आणि म्हणूनच आपले पाय आपसुकच मैदानावरती वळत असतात। पाच षटकांचा हा सामना असेल आणि सामना सुरू होणार आहे आणि या सामन्याचं धावतो समालोचन पुन्हा एकदा आपल्या राष्ट्रीय भाषेमध्ये मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे। धन्यवाद। सबसे पहले हमेशा की तरह आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का मैं तहे दिल से इस्तकबाल करता हूं, खैर मकदम करता हूं, वेलकम करता हूं, स्वागत करता हूं और आप सभी को ले चलता हूं इस शानदार मैदान पर। देखिए जहां जहां पे छाँव है वहां वहां पे क्रिकेट के दीवाने हमें नज़र आ रहे हैं। चारों तरफ छाँव के साये में वो सारे क्रिकेट के दीवाने बैठे हैं, इस मैच का लुत्फ़ उठाते हुए दिखाई दे रहे हैं। बहुत ही खूबसूरत ये मैदान, रविंद्रनाथ राउत इस स्कूल का ये मैदान, हरी हरी घास पूरे मैदान पर चारों तरफ हमें नज़र आ रही है। उसी के साथ आउटफील्ड भी बहुत फास्ट है और टेनिस की ये गेंद यहाँ पे मुहैया करवाई है, जो कि बल्ले से टकराने के बाद सीधा गोली की रफ्तार से निकल जाती है। पहली गेंद ये देखिए राशिद के बल्ले से आता हुआ ये लंबा हिट, 6 रन। इस तरह से बल्लेबाजी और अकाउंट ओपन करना बहुत कम देखने को मिलता है। जी हाँ, इसमें दबा बैठक शॉट अपने घुटने के बल गए थे, अक्रॉस द लाइन उसे स्वैप किया था, मगर शॉर्ट स्क्वायर लेग में उतनी ही ज़बरदस्त फील्डिंग, बहुत ही बढ़िया वापसी यहाँ पे साई मांजरेकर की। साई मांजरेकर अर्थात सावा नाम से पहचाने जाते हैं। हर एक खिलाड़ी को कुछ न कुछ पेट नेम या निक नेम होता है, अंतरराष्ट्रीय क्रिकेट में भी हमने ये देखा है। फुल टॉस गेंद राशिद को बिल्कुल नहीं कर सकते, उसका नतीजा यही होगा। सही नसीहत, फिर से एक बार गेंद सीमा रेखा के बाहर, 6 रन। मैच में भी बहुत ही बढ़िया शुरुआत दी थी अपने टीम के लिए, लगातार 2 छक्के लगाए थे और तीसरी गेंद पर आउट हुए थे राशिद, मगर इस मर्तबा फिर से एक बार बहुत ही बढ़िया शुरुआत। राशिद ने मात्र 3 गेंदों का सामना किया है और 12 रन 2 छक्कों के सहायता से 12 पर पहुंचे हैं, अपनी टीम को भी पहुंचा दिया है 12 पर। लास्ट मैच में हमने देखा था रुपेश चांदवीड़कर ने जिस अंदाज के साथ हैट्रिक अपने नाम किया था और जिस अंदाज के साथ गौरव बोरकर को उन्होंने आउट किया था,
जी हाँ, इसमें तब ऑफ स्टंप के बहुत ही बाहर जाने वाली गेंद तकरीबन वाइड थी। वाइड लाइन के बाहर वाली गेंद अपने आप को रोक नहीं पाए राशिद और उसे खेलना चाहते थे मगर सीधा कवर की जानिब फील्डर के हाथों में खेल गए। रन लेने की कोई गुंजाइश नहीं है। बाल बाल बच गए यहाँ पे गेंदबाज। जी हाँ, इसमें तब ओवर पिच गेंद ऑन द राइज खेला है उसे मिड विकेट की दिशा में मगर कमाल की फील्डिंग। वहाँ पे एक नारियल का दरक होने के बावजूद भी ज़बरदस्त फील्डिंग का प्रदर्शन इस खिलाड़ी के शुभम मांजरेकर। क्या कहने, होम पिच है, होम ग्राउंड है, होम पिच है और यहाँ पे किस तरह से फील्डिंग की जाती है उसका उत्तम उदाहरण उन्होंने पेश किया है हम सब के सामने। क्योंकि मैदान के बाहर देखिए सीमा रेखा के नज़दीक थोड़ी सी आउटफील्ड खराब है, वहाँ पे भी उन्होंने बहुत ही कमाल की फील्डिंग की। ओहो, यहाँ पे लेग स्टंप को मिस किया मगर अंपायर जी का इशारा तो वाइड का है मगर सारे खिलाड़ी, जी हाँ, गेंदबाजी करने वाली टीम का ये रिव्यू है। ये पहले क्लियर किया। जी हाँ, ये रिव्यू UDRS किसका है ये पहले हमें ज़रा बताएं क्योंकि जी हाँ, ओके, थैंक यू सर, क्योंकि ये इम्पोर्टेंट है, हमें बाद में किसी भी तरह की गलती ना हो। गेंदबाजी करने वाली टीम ने यहाँ पे UDRS लिया है। ये देखा जाएगा कि ये गेंद फेयर डिलीवरी थी या वाइड थी। जी हाँ, अंपायर जी ने वाइड करार दिया है। रिव्यू यहाँ पे वेस्ट किया है गेंदबाजी करने वाली टीम ने, अर्थात सोमजाई श्रीवर्धन ने। एक अतिरिक्त रन यहाँ पे जरूर मिलेगा। 14 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। सावा फिर से एक बार, जी हां, बॉलर के सर के ऊपर से डाउन द ग्राउंड समालोचन कश को सलामी देती हुई ये गेंद 4 रन के लिए। गौरव बोरकर यहाँ पे बैठे हैं। देखिए, लास्ट मैच का गौरव अगर आप सोचेंगे तो आपको पता चलेगा कि टर्निंग पॉइंट कौन सा था। 2-3 टर्निंग पॉइंट हो सकते हैं। पहला तो रनआउट ओमकार हुआ क्योंकि बहुत ही अच्छे फॉर्म में नज़र आ रहे थे मगर 1 रन चुराने की कोशिश की और वो जो गेंदबाज थे उन्होंने क्या कमाल की फील्डिंग की और उसी एक्शन में उन्होंने जो थ्रो दिया था वो सीधा स्टंप से जाके टकराया था और वो था पहला टर्निंग पॉइंट। अरबाज उनका नाम, कमाल की फील्डिंग, लाजवाब फील्डिंग, अंतर्राष्ट्रीय स्तर का एफर्ट हमें देखने को मिला। और दूसरा टर्निंग पॉइंट मेरे ख्याल से जो आपको स्लोवर वन किया था चतुराई के साथ रुपेश चांदविड़कर ने और आपको मिड विकेट की दिशा में कैच देने पर मजबूर किया था, क्योंकि अगर वहां पे छक्का होता तो मैच पलट सकता था। और इसी वजह से एक गेंद कितना कीमती होती है, एक रन कितना कीमती होता है, ये हमें यहाँ पे पता चलता हुआ। जी हाँ, दूसरा पावर प्ले में 3 खिलाड़ी सर्कल के बाहर रह सकते हैं और हम देख सकते हैं 3 खिलाड़ी मैदान सर्कल के बाहर है। डीप स्क्वायर लेग, डीप मिड विकेट और एक वाइडिश लॉन्ग ऑफ। गेंदबाज पिया, देखिए इनका भी एक पेटने में हो जल्दबाजी, यहाँ पे मिस फील्डिंग कर गए मगर फिर भी यहाँ पे दोनों भी बल्लेबाजों को 2 ही रन मिलेंगे। राशिद के बल्ले से अच्छा स्ट्रोक ज़रूर था मगर 1 रन चुराने की कोशिश में यहाँ पे दूसरा रन भी मिलता हुआ। इन 2 रनों के साथ रनों की संख्या हो चुकी है 20 रन। हालांकि प्रिय तेज इनका नाम, मगर
पिया नाम से पहचाने जाते हैं। इसके पहले सावा, इस मरतबा पिया। अलग अलग तरह के नाम, बहुत ही खूबसूरत नाम। ओहो, फिर से एक बार डाउन द ग्राउंड, मगर फील्डर बहुत ही स्क्वायर थे। कमाल की फील्डिंग, और मैं कहूंगा यहां पे अच्छी कैप्टनसी। बल्लेबाज को परख लिया है, किस तरह से शॉट खेलने के लिए माहिर है, उनका स्टडी किया है, होमवर्क किया है, और उसी के तहत यहां पे उन्होंने वहां पे फील्डर सेट किया था। हालांकि ये पावर प्ले का खेल जारी है। सीधे बल्ले से बॉलर के सर के ऊपर से खेला था, कमाल का स्ट्रोक था। उसके बावजूद राशिद कादरी को यहां पे 1 ही रन पर संतोष करना पड़ा। 21 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। दूसरा ओवर प्रगति पर। 5 ओवर का ये मुकाबला क्वार्टर फाइनल का मुकाबला है। ये मैच जीतकर टॉप 4 में प्रवेश करना दोनों भी टीमें चाहेगी। जी हाँ, इसमें दबा ऑप्शन के बाहर वाइड यॉर्कर करने का प्रयास। पिया की शानदार गेंदबाजी, पिया ने रोक के रखा है, बल्लेबाजों को थामे रखा है, रनों से वंचित किया है। जड़ में डालने की जो कोशिश की है पिया ने, उसकी सराहना यहां पे जरूर मैं कहूंगा, क्योंकि यहां पे आपको बचना है, बल्लेबाजों को रनों से वंचित रखना है, तो यही करना होगा। हवा में गेंद जरूर है, मगर डीप स्क्वायर लेग के फील्डर को चकाती हुई गेंद सीमा रेखा के बाहर। 4 रन। नाजीम जो कि स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाजी कर रहे हैं, 3 गेंदों में 8 रन बनाकर खेल रहे हैं। पिया ने अब तक 7 रन खर्च किए हैं 4 गेंदों में। स्लोवर 1 गेंद, मगर नाजीम ने परख लिया था, पहचान लिया था और खेला है सीधा मिड विकेट के सर के ऊपर से। दर्शक दीर्घा में फिर से एक बार 6 रन के लिए। इकतीस रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। मजेदार बल्लेबाजी। जी हाँ, इसमें दबाव चकमा तो दिया था पिया ने, और वहां पे फील्डर भी सेट किया था अतुल के रूप में। बाल बाल बच गए। गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया था, विकेट कीपर के सर के ऊपर से डिक्लेयर जोन में गेंद बिहाइंड विकेट। 1 रन के लिए। 2 ओवर की समाप्ति के बाद 32 रन। पहले ओवर में 18 रन आए थे, इस ओवर में 14 रन खर्च किए हैं गेंदबाज पिया ने। 5 ओवर का ये मुकाबला है। 16 रन के औसत से अगर रन यहां पे बनेंगे तो तकरीबन 80 रन स्कोर कार्ड पर नजर आएंगे, जिसे प्रोजेक्टेड स्कोर कहा जाता है। मगर मैं अक्सर कहता हूं कि प्रोजेक्टेड स्कोर कुछ नहीं होता। अगर यहां से गेंदबाजी करने वाली टीम ने अगर अच्छी गेंदबाजी की तो फिर से एक बार यहां से वापसी कर सकते हैं और 60 के आसपास यहां पे बल्लेबाजी करने वाली टीम को रोक सकते हैं। अयान 11 सनी बॉयज पूरे श्रीवर्धन में एक जानी मानी टीम, और उसी के साथ साथ सोमजाई श्रीवर्धन भी एक सुपरिचित और बहुत ही बढ़िया टीम है। एक से बढ़कर एक खिलाड़ी दोनों भी टीमों में हमें नजर आते हुए। एक तरफ है नाजीम और उसी के साथ राशिद कादरी, तो दूसरी तरफ है पिया और सावा। इस बीच नए गेंदबाज फिर से एक बार आए हैं, साई मांजरेकर, अर्थात सावा अपना निजी दूसरा और टीम की तरफ से तीसरा ओवर लेके आए हैं। बॉक्स क्रिकेट का ये नायाब हीरा, कमाल की गेंदबाजी, जबरदस्त बल्लेबाजी इस खिलाड़ी ने लास्ट टूर्नामेंट में इसी मैदान पर की थी, मगर ओवर आर्म क्रिकेट में भी बहुत ही बढ़िया योगदान देते हुए अपने टीम के लिए। राइट आर्म ओवर द विकेट साई। आहा, अच्छी गेंद के साथ शुरुआत की है। नाजीम जैसे बल्लेबाज को चकमा दिया। गुडलेन स्पॉट पर टप्पा खाने के बाद गेंद थोड़ी सी कट होकर बाहर की तरफ निकली थी। अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश में चूक गए नाजीम। कहीं पे निगाह है, कहीं पे निशाना, जाना था मुंबई, पहुंच गए पूना। फिर से एक बार सावा। जी हां, इस मरतबा कड़वी दवाई बाउंसर पर चकमा दिया है और कॉट एंड बॉल यहां पे होते हुए पहला झटका नाजीम के रूप में।
अय्यान 11 सरी बॉयज के लिए लगातार 2 मैचों में मैन ऑफ द मैच के खिताब से जिन्हें नवाजा गया वही नाजीम मैदान से बाहर जा चुके हैं। बहुत ही बड़ा काटा यहां से दूर किया है गेंदबाज सावा ने। बहुत ही चतुराई के साथ, होशियारी के साथ अपने ट्रैप में उन्हें पकड़ लिया है, जकड़ लिया है। फॉलो थ्रू में एक अच्छा कैच हमें देखने को मिला। इस बीच नए बल्लेबाज अरबाज ठाणगे। ओहो, अरबाज ठाणगे को भी एक स्लोवर बाउंसर के ऊपर चकमा दिया। लगातार 3 गेंदों में, हालांकि तीनों गेंदें बिंदी आ चुकी है। इस तरह की गेंदबाजी बहुत कम देखने को मिलती है इस पिच के ऊपर। होम ग्राउंड, होम पिच, इसका अनुभव, उसका अंदाज ज़रूर है और होम ग्राउंड का यहाँ पे पूरा फ़ायदा उठाते हुए सावा शानदार गेंदबाजी की शुरुआत तो की है, मगर अभी भी 3 गेंदें आना बाकी है। अरबाज ठाणगे भी बड़े स्ट्रोक खेलने के लिए जाने जाते हैं। फिर से एक बार लाजवाब गेंदबाजी, एक बार तालियां होनी चाहिए। लगातार 4 गेंदें बिंदी, कमाल की गेंदबाजी। इस तरह की गेंदबाजी इस पिच के ऊपर बिल्कुल अपेक्षा नहीं की जाती, मगर विपरीत यहां पे गेंदबाजी हो रही है। जितनी तारीफ करे उतनी कम। अरबाज ठाणगे, नाजीम जैसे बल्लेबाज उनके सामने थे, उसके बावजूद दोनों भी खिलाड़ियों को उन्होंने चकमा दिया है। मगर इस मरतबा बैकफुट पर तैयार थे, ऊंचाई ज्यादा है और शायद वहां पे कैच ड्रॉप हुआ है, शायद कैच ड्रॉप हुआ है और 6 रन के लिए। इसे बोलते घोड़ा क्या? अब तक न्यूजीलैंड के बल्लेबाज मार्टिन गुप्टिल की 237 रन उन्होंने बनाए और इतिहास के पन्नों पर अपना नाम स्वर्ण अक्षरों से उन्होंने दर्ज किया है। मगर मैं याद दिलाना चाहूँगा, उनका कैच ड्रॉप हुआ था उस मैच में। वेस्ट इंडीज़ के गेंदबाज टेलर गेंदबाजी कर रहे थे और कैच ड्रॉप किया था सैमुअल ने और 4 रन पर वो जीवन दान उन्हें मिला था। जी हाँ, बताना चाहूँगा, ज़रूर बताऊँगा। रनों की संख्या हो चुकी है 39। आप सभी जानते हैं कि थिसारा परेरा ने रोहित शर्मा का भी कैच 4 रन पर ही ड्रॉप किया था। उसी के साथ मार्टिन गुप्टिल का भी 4 के योग पर वो कैच ड्रॉप किया था और वो विश्व चषक का क्वार्टर फाइनल था और क्वार्टर फाइनल में हराकर वेस्ट इंडीज़ को सेमीफाइनल में प्रवेश किया था न्यूजीलैंड टीम ने। तो एक कैच ड्रॉप होने की वजह से क्या होता है ये आप सभी जानते हैं। यहाँ पे भी एक कैच ड्रॉप हुआ है। इस मरतबा ऊंचाई ज्यादा है, लंबाई कम, मगर बिल्कुल गेंद के नीचे नहीं थे सिद्धेश्वर। ओहो, इस तरह की फील्डिंग अब करोगे तो मुश्किल हो सकता है। फील्डिंग का स्तर यहाँ पे सुधारना होगा। ये कैच होना चाहिए था गौरव बोरकर, क्योंकि बहुत देर तक गेंद हवा में थी। जी हाँ, गेंदबाजी के मार्ग पर भी अरबाज ठाणगे बल्लेबाजी कर रहे थे, मगर कवर क्षेत्र में एक आसान सा कैच था। हालांकि थोड़ा सा मुश्किल ज़रूर था, मगर इस तरह के कैच आपको लपकने होंगे। ऐसे मौके बार बार नहीं आते। यहाँ चांसेस को पूरे मैच में, पूरे कैच में तब्दील करना चाहिए, क्योंकि ये प्रोफेशनल खेल है। यहाँ पे अगर आप गलती करोगे तो आपको माफ़ी बिल्कुल नहीं मिलेगी। आणि याच दरम्यान सन्माननीय सुशीलजी गोगले यांचं इथे आगमन झालेलं आहे। मी मंडळाच्या वतीने विनंती करणार आहे सुशीलजी यांना की सर आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं। सन्माननीय सुशीलजी
गोगले, प्लीज वेलकम ऑन द स्टेज। ओहो, यहाँ पे अतुल देखिए, भारी भक्कम शरीर यष्टि, तकरीबन 90 किलो के ऊपर का वजन। जमीन पर उन्होंने गोता लगाया मगर गेंद को जाने नहीं दिया। ये जज्बा होना चाहिए, मगर इस मरतबा फुल टॉस गेंद का फायदा उठाया। डीप बैकवर्ड स्क्वायर लेग, सीमा रेखा के बाहर गेंद। ऑन स्कोर कार्ड, चौथा ओवर प्रगति पर। 3 गेंदें अभी भी शेष है। सुस्थिति में यहाँ पे बल्लेबाजी करने वाली टीम नजर आ रही है, क्योंकि इसके बाद एक ओवर और आने वाला है। यानी कुल मिला के 9 गेंदें शेष। 9 गेंदों में और कितने रन बनाएंगे? ओहो, फुल टॉस गेंद थी मगर हवा में लहराती हुई गेंद, स्लोवर वन थी। बिल्कुल परख नहीं पाए थे उस गेंद को, पूरी तरीके से चक गए राशिद। करामती राशिद आप सभी जानते हैं, और ये बल्लेबाज राशिद भी करामत करने के लिए माहिर है। मगर यहाँ पे अरबाज ने अपनी कलात्मकता दिखाई, उंगलियां फेरी थी हवा में, गेंद को स्विंग किया था, स्लो किया था। जी हाँ, इसमें दबा बाउंसर करने के प्रयास में लाइन से भटके लेग स्टंप के बाहर जाने वाली गेंद अंपायर जी ने वाइड करार दिया है। 45 रन ऑन स्कोर कार्ड। 1 विकेट के नुकसान पर एकमात्र विकेट खोया है अयान 11 सनी बॉयज टीम ने नाजीम का। राशिद 10 गेंदों में 20 रन बनाकर खेल रहे हैं, जबकि अरबाज ठाणगे 5 गेंदों में 8 रन बनाकर खेल रहे हैं। राशिद के बल्ले से 2 छक्के और 1 चौका हमें अब तक देखने को मिला है, और उसी के साथ साथ अरबाज के बल्ले से 1 छक्का। जी हाँ, ये देखिए, जैसे गेंद आई वैसे उसे परावर्तित किया सीमा रेखा के बाहर। फिर से एक बार दर्शक दीर्घा में गेंद 6 रन के लिए। इक्यावन रन स्कोर कार्ड पर। 51 फॉलोस ऑफ 1 विकेट। अरबाज से बहुत बड़ी गलती हुई। हाँ, इसमें तब अच्छी गेंद थी, गुडलैंड स्पॉट पर टप्पा खाने के बाद अंदर की तरफ आती हुई गेंद को अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश में चूक गए थे। बल्ले को अपने हॉरिजॉन्टल चलाया था, हल्का सा अपील, और अब यहाँ पे अंपायर जी ने रिव्यू लिया है। अंपायर जी ने यहाँ पे UDRS का इस्तेमाल करना चाहा है। अंपायर जी खुद अब यहाँ पे आएंगे और देखेंगे कि क्या बल्लेबाज स्टंप के बीचों बीच खड़े थे जब गेंद टकराई थी, क्या गेंद टप्पा खाने के बाद स्टंप के ऊपर से जा रही थी, क्या गेंद टप्पा खाने के बाद बाहर की तरफ या अंदर की तरफ आ रही थी, या गेंद कहाँ पे टप्पा खाई थी। ये सारी चीज़ें अब देखी जाएगी।
कम से कम 3 चीज़ों को देखा जाता है, क्योंकि एलबीडब्ल्यू इतना आसान नहीं है देना। अंपायर जी के निर्णय का हम इंतज़ार करेंगे, मगर आज सुबह से बहुत ही बढ़िया अंपायरिंग, जी हाँ, नॉट आउट करार दिया है अंपायर जी ने। मगर 22 के रूप में 1 रन यहाँ पे मिलेगा, यानी रनों की संख्या यहाँ पे बढ़ेगी। 52 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं 1 विकेट के नुकसान पर। 4 ओवर की समाप्ति हो चुकी है। तकरीबन हर ओवर में 13 रन के औसत से यहाँ पे रन बन रहे हैं, मगर ये काफ़ी नहीं होगा, मुझे ऐसा व्यक्तिगत रूप से लगता है, क्योंकि 13 रन इस मैदान पर आसानी के साथ बन सकते हैं। अब यहाँ से अयान 11 सनी बॉयज चाहेंगे कि कम से कम 18 से 20 रन जोड़े, यानी और जोड़े, और कम से कम यहाँ पे 70 का टारगेट सेट करे। मगर लास्ट मैच के हीरो, जिन्होंने हैट्रिक अपने नाम की थी, और गौरव बोरकर उसी के साथ लगातार 2 विकेट चटकाई थी अपने होशियारी के बलबूते पर, वही रुपेश चांदवीरकर आए हैं गेंदबाजी के मार्ग पर। छोटा पैक, बड़ा धमाका, बहुत ही बढ़िया गेंदबाजी करते हैं, अपने दिमाग का इस्तेमाल करते हैं, बुद्धिमानी का क्रिकेट उनसे हमें देखने को मिलता है। क्योंकि यहाँ पे बैठकर मैंने पहले ही आंका था गौरव कि ये स्लोवर वन पर जाने वाले हैं, और वो स्लोवर वन उन्होंने किया और आपका कांटा दूर किया था। वो गेंद बहुत ही क्रूशल था, उस गेंद के ऊपर अगर छक्का आता तो मैच आपका था, और उस गेंद के ऊपर विकेट आता तो ये मैच इनका था, और वही हुआ। सन्माननीय सावन तवसाळकर यांच्यातर्फे 200 रुपयांचं कॅश प्राइज आलेलं आहे हॅट्रिकसाठी। रुपेश चांदविडकर यांनी या षटकामध्ये जर हॅट्रिक साकारली तर 200 रुपयाचं कॅश प्राइज देऊन त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे। मागच्या मॅचमध्ये हॅट्रिक नक्कीच केले, परंतु या सामन्यामध्ये सुद्धा हॅट्रिक आपल्याला करायची आहे। पहली गेंद पर 1 रन मुकम्मल कर लिया है, 53 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं 1 विकेट के नुकसान पर। मगर कमाल की गेंदबाजी, बहुत ही अच्छी तरीके से रोक लगाया, क्योंकि पहले ओवर में 16 रन, तकरीबन 18 रन, दूसरे ओवर में 14, यानी 2 ओवर में 32 थे। तब मैंने कहा था कि तकरीबन 80 रन यहाँ पे मुझे प्रोजेक्टेड स्कोर नजर आता हुआ, और ये प्रोजेक्टेड स्कोर कुछ भी नहीं होता, ये भी मैंने कहा था। और देखिए यहाँ पे रोका है, थामा है। जी हाँ, आउटसाइड दी ऑफ स्टंप, बाहर से अंदर की तरफ गेंद को लाने में कामयाब हुए। कांटा बदलती हुई गेंद, रुपेश बहुत ही चाणाक्ष, बहुत ही चतुर, बहुत ही बढ़िया गेंदबाजी की थी। होम ग्राउंड है, इस पिच के ऊपर कहां पे गेंदबाजी करनी है, कहां पे ज्यादा बाउंस है, कितनी गेंद कट होती है। मगर इस मर्तबा ओवर पिच करने की गलती, और गलती का खामियाजा राशिद के बल्ले से, और एक छक्का। इस छक्के के सहायता से रनों की संख्या 59 रन, अभी भी 3 गेंदें आना बाकी। अब यहां पे एग्जाम होगा रुपेश चांदविडकर का। फिर से एक बार बॉलर के सर के ऊपर से, मगर ये आउट। ओहो, कमाल की फील्डिंग और होशियारी की यहां पे गेंदबाजी। राशिद कादरी बैक टू दी पैवेलियन।
राशिद आउट होने के बाद नए बल्लेबाज शादाब। जी हाँ, उनके साहबजादे बरखुरदार भी यहाँ पे आ चुके हैं, सकलेन। शादाब ठाणगे है क्या सर ने? शादाब ठाणगे। जैसे मैंने कहा, शादाब मतलब हरा भरा सरसब्ज, अगर हिंदी में या मराठी में कहूँ तो सिंचित होता है उसका मतलब। शादाब स्ट्राइकिंग एंड पर, शादाब आगे बढ़े और देखिए अनोखा अंदाज, पहली गेंद पर आसमान दिखाया है। रुपेश सांदविड़कर भी सोच में डूबे हुए कि किस तरह से यह छक्का गया। सिक्सटी 65 रन ऑन स्कोर कार्ड, 2 विकेटों के नुकसान पर। मगर अब यहाँ पे विकेट महत्व नहीं रखता, अब यहाँ पे बड़े स्ट्रोक की बेहद जरूरत। बड़े स्ट्रोक खेलने की कोशिश करेंगे बल्लेबाज। रुपेश यहाँ पे चकमा देने का प्रयास जरूर करेंगे। आहा, ये देखिए स्टॉक बॉल निकाला, लाजवाब गेंदबाजी, ब्लॉक किया था। दूसरे रन के लिए यहाँ पे दौड़ना चाहते हैं मगर कोई मौका नहीं, और इसी के साथ एक ही रन पर संतोष करना पड़ेगा। देखते देखते 5 ओवर की समाप्ति हो चुकी है और 5 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या हो चुकी है 66 रन। जीतने के लिए 67 रनों की जरूरत। जिंकण्यासाठी 67 धावांची गरज, निर्धारित 5 षटकांचा हा सामना। या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आमदार चषक 2023 सन्माननीय देवेंद्रभाई बुसाणे यांच्या मार्गदर्शनाखाली एक सुंदर टूर्नामेंट आपण पाहतोय। शिवसेना शहर प्रमुख श्रीवर्धन सन्माननीय देवेंद्रभाई बुसाणे यांचे मनपूर्वक आभार, ज्यांनी इथे आम्हाला आमंत्रित केलं, आम्हाला बसण्याची आणि बोलण्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहे। आजच्या दिवसातील हा अंतिम सामना असेल, जिंकण्यासाठी 67 धावांची गरज असेल आणि पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती आज आपण आवाज ऐकणार आहात हर्षल मुंडे यांचा। मी त्यांना पुन्हा एकदा आमंत्रित करतोय। धन्यवाद। धन्यवाद यासीन सर। आपण पाहतोय, अनुभवतोय आमदार चषक 2023 हे भव्य दिव्य असं पर्व। एका बाजूला टीम पाहायला मिळेल सुमसई श्रीवर्धन, त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय यान 11 सनी बॉईज हा महत्वाचा संघ मैदानावरती। पहिल्या 30 चेंडूमध्ये बनविल्या गेल्या तर तब्बल 66 धावा, 67 धावांचं टार्गेट इथे सेट केलं। येणारे चेंडू 30-67 चा पाठलाग करायचा टीम आपण पाहिलं तर सुमसई श्रीवर्धन या संघाला। या खेळपट्टीचा जर विचार केला ना, या खेळपट्टीवरती या धावा बनल्या जाऊ शकतात, कारण की सकाळच्या 17 पासून आपण बघतोय 4 षटकामध्ये 80 हा आकडा गाठला जातोय। तर आता 5 षटकामध्ये या 67 आकडाचा पाठलाग का केला जाणार नाही? बरेचसे प्रश्न आहेत, पण क्रिकेट हा खेळ असा आहे ना, कधी रंग बदलेल, कधी या मॅचचं रूप बदलेल याचा काहीही अंदाज नाही आहे। आणि तेच घडलं जाईल का, रंग आणि रूप इथे बदललं जाईल का, या संपूर्ण सामन्यामध्ये कोण जिंकेल आणि जो जिंकेल तो थेट टॉप 4 मध्ये प्रवेश करेल। या स्पर्धेची पहिली सेमीफायनल खेळण्यासाठी तो संघ दाखल होईल। दमदार आपण पाहिलं तर भरत शेठ गोगावले यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून
या स्पर्धेचं आयोजन इथे करण्यात आलं आणि या स्पर्धेचाच आपण पाहतो पहिला दिवस, पहिल्या दिवसाची शेवटची आणि अंतिम मॅच मैदानाच्या आतमध्ये इथे खेळली जाईल. जर प्रथमेशच्या बॅटमधून बॅक टू बॅकचे 3 6 आले तर मनविक स्वरूप मोहित, मनविक आणि स्वरांश यांच्या वतीनं तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. बॅक टू बॅकचे जर 3 6 आले बॅटिंग करत असताना बॅट्समन प्रथमेशच्या बॅटमधून त्याच्या साथीला खेळाडू केलेल त्याचं नाव आहे सूचित. 5 आणि 4 वर्षाचे हे चिमुकल्यात आणि प्रथमेशचे ते फॅन आहेत आणि त्यांच्याकडून कॅश प्राइज लगावण्यात आल्या. जाऊया मैदानावरती. उत्तरार्धाचा खेळ, दोन्हीही टीमला विजयाच्या हार्दिक शुभेच्छा. उत्तरार्धाचा पहिला बॉल, लो व फुलटॉस, प्रथमेशच्या बॅटमधून पहिला धमाका, षटकार. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय प्रथमेशच्या बॅटमधून आक्रमण चढवलंय, आकर्षक आणि त्याच वेळेला आक्रमक असा फटका प्रथमेशने इथे लगावलाय. 6 धावा देणारा तो राहिला. येणारी बॅटमधून 1 धाव त्याच्या टीमसाठी पोषक अशीच ठरणार आहे आणि 30 धाव आता यायला सुरुवात झाली आहे. पहिल्याच बॉलवरती खालिद वरती हल्ला, षटकार. आता आपण पाहतोय लेग कट करण्याचा प्रयत्न, पुन्हा लेग साइडला उडवला गेला, स्क्वेअर लेग, बाउंड्री पार, धावा मिळतील 4, येईल हा चौका. दोन चेंडू मध्ये अद्याप आपण पहिले येताना बघायला मिळाल्या तर 10 धावा. पाठलाग करायचा 67चा. सुरुवात काय झाली आहे, अप्रतिम आणि त्याच वेळेला लाजबाब अशी सुरुवात या खेळपट्टीवरती होईल. पहिला पॉवर प्लेचं षटक आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये पहिल्या 2 चेंडू मध्ये पॉवरफुल बॅटिंग काय असतं ते दाखवलंय. आता तो लेग स्टिकच्या बाहेर निघाला, ऑफ स्टिकच्या बाहेर खेळण्याचा प्रयत्न त्याचा राहिला. शॉर्ट पॉइंटला कॅप फिल्डिंग बघायला मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण नाझीमचं, जो आज जीवाच्या आकंतानं मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न करतोय. 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे प्रथमेशसाठी बॅक टू बॅक 3 6 साठी. हा चांगला फटका डिबेस्ट्रा कव्हरच्या वरून, बॉल जाईल सीमारेखेच्या जवळपास, चेंडूला थांबवलं. वा, अप्रतिम प्रयत्न नाझीमचे आणि त्या प्रयत्नांना यश. टाळ्यांचा गजर आपोआप झाला, गरज होती त्याची. आणि पण मैदानाच्या आतमध्ये काय झालं, त्या बॉलला थांबवलं जरूर, पण तद्वर दोन्ही फलंदाजानं एक परफेक्ट कॉलिंग केली आणि तब्बल 3 धावा या धावून काढल्या. चांगल्या दर्जाची रणनीती विकेट आपल्याला बघायला मिळाली आणि या 3 धावेच्या सहाय्यानं संघाची धावगती जी आहे ना पुढे सरकत असताना पोहोचली 13 या आकड्यावरती. उदयजी मांजरेकर साहेब यांचं व्यासपीठावरती हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय स्पर्धा आमदार चषक 2023 मध्ये. पुढचा बॉल खालीचा, ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट फिरवली पण बॅट आणि बॉलचा संपर्क हा कोणताही नाहीये. ब्लाइंड स्ट्रोक पाहायला मिळेल. सूचित या मॅचचा पहिला बॉल फेस करत होता. उदयजी मांजरेकर साहेब यांचा यथोचित मान सन्मान मुख्य व्यासपीठावरती आमच्या आयोजकांच्या शुभ हस्ते येथे करण्यात आला. पुढचा बॉल पायामध्ये टाकण्याचा प्रयत्न होता, शॉर्ट पॉइंटला ढकलला गेला, मिसफील्ड पाहायला मिळाली. बॅकअप चांगलं राहिलं पण त्याआधी तिथे 1 धाव ही अर्जित करण्यात आली आहे.
एक एक धाव महत्वाची आणि तीच एक धाव जमा केली आणि त्या एक धावेच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या पोहोचली गेली पहिल्या षटकामध्ये तब्बल 14 या आकड्यावरती. 14 धावा फळकावरती लागला. आता प्रतिम असा खेळ या कबड्डीवरती आपण बघतो आणि खऱ्या अर्थानं एक चांगली सुरुवात जी आहे ना, एक चांगला स्टार्ट मिळणं गरजेचं होतं बॅटिंग करत असताना. टीम आपण जर पाहिलं तर सोमजाई श्रीवर्धन टीमसाठी आणि तो स्टार्ट मिळवून दिला खऱ्या अर्थानं प्रथमेश आणि त्याच्या साथीला खेळत असताना सुचितनं थोडं नाराज केलाय. सुचितला त्याच्या बॅटमधून धावा इथे जमा कराव्या लागतील. प्रथमेशला साथ देणं हे काम त्याला कबड्डीवरती करावं लागेल. पण नवीन गोलंदाजी मार्कवरती कोणत्या स्वरूपाचा आणि कोण येईल ना हे जरूर आपण पाहणार आहोत. नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. त्याचं नाव आहे मुस्कीम हुर्जुक, ज्यानं श्रीवर्धन एक्सप्रेस या नावानं प्रसिद्धी निर्माण केली. बन्नात त्याचा वेग आपण सातत्यानं बघितला आणि तो संपूर्ण श्रीवर्धन तालुक्यासाठी बराचसा पोषक राहिला. अजूनही मैदानाच्या आतमध्ये 24 चेंडू आणि जर विचार केला ना तर 53 धाबीची गरज आहे. 24 चेंडू 53 धाबीची गरज. कट्टर शिवसैनिक संतोषजी शिंदे साहेब यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपल्या सुद्धा स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. आमदार चषक 2023 हे भव्य दिव्य पर्व. मुस्कीम हुर्जुक पहिला बॉल अप्रतिम आणि त्याच वेळेला चूक टप्प्याचा हा चेंडू पाहायला मिळाला. संतोषजी शिंदे साहेब विनंती असेल आपण व्यासपीठावरती या. कट्टर शिवसैनिक बाटची इनसाइड एज घेतली आहे. बॉल शॉट पण लेगला चालला. एसटी रक्षकानं चांगली फील्ड केली, फेक केली आहे पडतात तिथे एक धाव ही अर्जित करण्यात आली आहे. सुचितची बॅट थांबवली गेली आहे. सुचितची बॅट थांबली गेली आहे पण त्याची बॅट आपण जर पाहिलं ना तर प्रत्येक बॉलवरती हल्ले चढवणं गरजेचं आहे. धावा जमा करणं गरजेचं आहे. टीमची धावसंख्या आतापर्यंत 15 या आकड्यावरती. दुसरं षटक मार्गस्थ आहे जिथे दुसरं षटक पॉवर प्लेचं आपल्याला पाहायला मिळेल आणि या दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग ही सुद्धा होईल का? एकात मोठा फटका या मॅच मध्ये पुन्हा पुनरार्पण करून देईल टीम आपण पाहिलं तर सोमजाई श्रीवर्धन संघाला आणि तेच हवं आहे. हा ट्रॅकर प्रथमेशचा फटका फसला बॉल हवे मध्ये. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडला जातोय. हाच तो प्रथमेश ज्यानं या स्पर्धेमधील वैयक्तिक अर्धशतक कंप्लीट करण्याचा कारनामा पहिला आपल्या नावावरती केला. तोच प्रथमेश आणि त्याचा झेल उडाला होता. प्रयत्न करायला हवे होते. ज्यावेळेला मिडविकेट आणि स्क्वेअर लेगचे 2 क्षेत्ररक्षक त्या बॉलपर्यंत धावत होते ना त्या 2 क्षेत्ररक्षकांपैकी एका क्षेत्ररक्षकानं झेल पकडण्याचा प्रयत्न करणं गरजेचं होतं पण तसं काही घडलं नाहीये. 2 धावा मिळाल्या. टीमची धावसंख्या 17. हा चांगला फटका डिपेस्ट्रा कव्हरला खेचला. 1 धाव तिथे जरूर मिळेल. दुहेरीचा प्रयत्न पुन्हा वेगानं चालू आणि त्याच 2 धावा सुखरूपरित्या इथे कंप्लीट केल्या जातील. एकेरी दुहेरी धाव सातत्याने येणं गरजेचं आहे आणि त्या एकेरी दुहेरी धावेचा विचार मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. टीमची धावसंख्या 19 आकड्यावरती. या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मुस्कीम हुर्जुक आता चांगल्या वेगामध्ये चांगल्या थाटणीची गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. प्रथमेश सारख्या फलंदाजाला थांबवून ठेवलं. आज तो घरच्या मैदानावरती खेळपट्टीवरती खेळतोय. मैदानाचा त्याला बराचसा अंदाज आहे. हा फटका फसला. शॉर्ट पॉइंटला बॉल हवेमध्ये. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक टिपलाय. झेल संपला इथे प्रथमेशचा खेळ. विकेटचं पतंग. धक्का क्रमांक पहिला टीम सोमजाई श्रीवर्धन संघ.
न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. शुभम हा खेळाडू आपण पाहतोय खेळपट्टीवरती दाखल झाला. 19वा धावफलकावरती एक बॅट्समन हा आउट होताना आपण पाहिला. षटकातील आपण जर विचार केला ना तर शेवटचा आणि अंतिम चेंडू हा येणं बाकी असणार. शेवटचा आणि अंतिम बॉल कशा पद्धतीचा आणि त्याचा वेळेला कोणता थाटणीचा असेल. मुस्किम इथे कमबॅक तर त्यांना मिळून दिला, महत्वाचा पहिला ब्रेक थ्रू त्यांना मिळून दिला, पण येणारा हा शेवटचा बॉल, या बॉलवरती मोठा फटका येणं गरजेचं आहे श्रीवर्धन टीमसाठी. सोमजाई श्रीवर्धन खोलवर टप्प्याचा बॉल अडवा, बॅटनं अप्रतिम फटका. एक क्रिकेट मधील नजाकत दाखवणारा, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनला कव्हर करणारा, आला आला शुभमच्या बॅट मधून चौकार. टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 23वा धावफलकावरती इथे लागल्या जातील. अजूनही मैदानावरती 18 चेंडू आणि 44 धावेची गरज आहे. हळूहळू जे आव्हान आहे ते कठीण होत चाललंय. धावा बनवल्या गेल्या पण धावा त्या थांबवल्या सुद्धा गेल्या आणि कमबॅक सुद्धा झाल्या. कोण जिंकेल या मॅच मध्ये, कोण हारेल या मॅच मध्ये. जो जिंकेल तो या स्पर्धेमध्ये टॉप 4 मध्ये प्रवेश करेल, जो हारेल त्या सामने त्या टीमचा प्रवास इथेच थांबवला जाईल. नवीन आपण पाहिलं तर शुभम मैदानावरती आला आणि आला त्याच्या पाठमधून चौकार येताना आपण पाहिलं. सुचितने थोडा नाराज केला अद्याप त्यानं 4 चेंडू फेस करत असताना त्याच्या बॅटमधून आपण जर पाहिलं तर आता फक्त आणि फक्त 2च धावा आलात. नवीन गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल. श्वेब आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती. लोवर फुलटॉस आता सुचितच्या बॅट मधून हवाई हल्ला, स्क्वेअर लेगच्या डोक्यावरती षटकार. मान्यवर सुद्धा या गाण्याचा आनंद घेताना पाहायला मिळाले. महत्वाची स्पर्धा, ज्याच वेळेला दमदार आमदार भरत शेठ गोगावले यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या स्पर्धेला आयोजित करण्यात आलं. भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेटची ही स्पर्धा. पहिला दिवस, शेवटची मॅच, पुढचा बॉल. हाफ ट्रॅकर मनगटाचा वापर, टायमिंग प्रॉपर, बॉल करेल हवाई सफर, षटकार.
बघतोय काय ती त्याची बॅटिंग राहिली आहे. पुन्हा मोठा फटका, आता समोरच्या दिशेला फटका फसला. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक, फलंदाज बाद. सूचितच्या स्वरूपामध्ये एक मोठ गरज असताना साई खेळपट्टीवरती दाखल झाला टीमसाठी धावा बनविण्यासाठी. आणि त्याच्या समोर कडवं आव्हान आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती आहे, जो शोएब गोलंदाजी मार्क वरती आहे. या षटकातील अजूनही आपण जर विचार केला तर 2 चेंडूंचा खेळ बाकी राहिला. 4 चेंडू मध्ये अद्याप 16 धावा खर्ची घातल्यात. हा ट्रॅकर अडवा बॅटनं स्क्वेअर लेगच्या दिशेला खेळलेला फटका मिड विकेटचे क्षेत्ररक्षक येताना पाहायला मिळतील. बॉल खाली एक मिस फील्ड होती. एक धावेचं रूपांतर दुहेरीमध्ये. चित्त्याची धाव हरणाची चपळाई या खेळपट्टीवरती 2 क्षेत्ररक्षकांमध्ये बघायला मिळाली आणि 2 फलंदाजांमध्ये सुद्धा. आणि त्याच वेळेला या 2 धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या पुढे सरकत असताना 41 हा आकडा गाठताना पाहायला मिळेल. तब्बल 3ऱ्या षटकातील अजूनही शेवटचा बॉल बाकी राहिला. साई खेळपट्टीवरती दाखल झाला. त्याच्या साथीला शुभम, जो 1 चेंडू फेस करत असताना 4 आकड्यावरती खेळतोय. हा मोठा फटका डिपेस्ट्रा कव्हरला बॉल मध्ये क्षेत्ररक्षक आहेत तिथे. 1 धाव जरूर मिळेल. दुसरीचा प्रयत्न त्या वेगानं चालू. आणि या 2 धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या पुढे सरकत असताना पोहोचतीये 43 या आकड्यावरती. येणारे चेंडू 12 चेंडू 24 ची अजूनही गरज. 12 चेंडू आणि 24 धावेची गरज पाहायला मिळेल. 1 षटक या मॅच मध्ये जास्त धावांचं जर आलं ना तर ही मॅच आपण पाहिलं तर पुन्हा नव्यानं सोमजाई श्रीवर्धन संघाच्या बाजूने झुकू शकते. पण इथे एका षटकामध्ये जर आपण पाहिलं तर एकात दुसरी विकेट अजून प्राप्त करण्यात आली ना तर ही मॅच सुद्धा आपण पाहिलं तर अय्यान 11 सनी बॉयज या टीमच्या बाजूने सुद्धा ही मॅच झुकू शकते. बारा चेंडू 24 धावेची गरज असताना शुभम स्ट्राइक एंडला, ज्यानं मुस्तकीमच्या शेवटच्या बॉलवरती चौकार लगावला होता आणि तदनंतर आता मुस्तकीमचा पहिला बॉल तो फेस करेल. मोठा 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 फटका. षटकार आल्यानंतर आता स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून शुभमचा ब्रँड दाखवणारा एक क्लासिकल फटका. षटकार वरती षटकार आपण बघतोय आणि टीमची धावसंख्या पोहोचवून ठेवली आहे तब्बल आपण जर पाहिलं तर 49 या आकड्यावरती. मुस्तकीम हुरजुक वरती हल्ला चढवला. चांगल्या पद्धतीचा बॉल लावून तो कार्पेट आपण पाहतो खेळला जातो. बॉल चालला स्क्वेअर लेगच्या दिशेला. तिथे क्षेत्ररक्षक पुन्हा येताना पाहायला मिळतील. चांगली फील्ड, चांगली बॉलची फेक, पण तदवर तिथे मात्र आपण पाहायला येतोय जिथे धावा पूर्ण केल्या जातात 2. या 2 धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या पुढे सरकेल. एक चांगल्या पद्धतीची धावसंख्या उभारली जाते, पोहोचली आहे तब्बल 51 या आकड्यावरती. टीमचं अर्धशतक धावफलकावरती लागलं जातं. तब्बल 67 धावांचा पाठलाग करत असताना श्रीवर्धन, सोमजाई श्रीवर्धन संघाच्या बाजूनं 10 चेंडू आणि आता 16 धावेची गरज या खेळपट्टीवरती.
हा चांगल्या पद्धतीचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. खोलवर टप्प्याचा चेंडू. आता मुस्तकीमनं ब्रह्मास्त्र वापरण्याचा निर्णय घेतला आणि त्या बॉलवरती सुद्धा एक धाव मिळेल. एक एक धाव आता महत्वाची राहील. एक एक धाव खूप सारी पोषक राहील बॅटिंग करत असताना समजाई श्रीवर्धन संघासाठी. आणि तीच एक एक धाव सातत्यानं खोऱ्यानं जमा करण्याचा निर्णय जो घेतला ना तो चांगला राहिला. शुभम असेल, मग त्यानंतर आपण जर पाहिलं तर प्रथमेश असेल आणि सुजित असेल, या प्रत्येक खेळाडूची खेळ टीमसाठी खूप सारी महत्वाची राहिली आहे. आता साई कसा खेळ करेल त्याच्या गावासाठी, त्याच्या गावाच्या नावासाठी. हा फटका साईचा जोरकस आहे. बॉल हवेमध्ये, लांबी इथे कमी गाठली, उंची बरीचशी गाठली, त्याच कारणानं साईच्या खेळीला थांबवलंय. साईच्या स्वरूपामध्ये तब्बल तिसरा धक्का. एक महत्वाची विकेट मुस्तकीमनं आपल्या नावावरती केल्यानंतर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल नावा प्रणित. आता 8 चेंडू आणि 15 धावेची गरज आहे. 8 चेंडू आणि 15 धावा बनविल्या जातील का? महत्वाची आणि त्याच वेळेला रंगतदार अशी मॅच या खेळपट्टीवरती आपण पाहतोय. प्रेक्षकांना हवा हवा हा सामना. प्रणित स्ट्राईकला, मुस्तकीम हुरजुकचा पुढचा बॉल. बॅटची लिडिंग एज घेतल्यानंतर बॉल लॉंग स्टॉप मध्ये डिक्लेअर झोन मध्ये गेल्यानंतर आपण पाहतोय मिळेल फक्त आणि फक्त एक धाव. म्हणजे येणारे 7 चेंडू पुन्हा 14 ची गरज आहे. प्रत्येक बॉलच्या मागे 2 धावा बनवाव्या लागतील जर जिंकायचं आहे. टीम आपण पाहिलं तर समजाई श्रीवर्धन संघाला जोपर्यंत शुभम आहे ना खेळपट्टीवरती तो काहीही करू शकतो. जोपर्यंत शुभम उभा आहे तोपर्यंत विजयाच्या समीप जाऊ शकतो आणि हे चांगल्या पद्धतीनं माहिती आहे समजाई श्रीवर्धन संघाला. या 11 सनी बॉईज या संघाला इथे जिंकायचं असेल तर मुस्तकीमचा शेवटचा बॉल महत्वपूर्ण राहील. 7 चेंडू 14 ची गरज. 7 चेंडू 14 ची गरज असताना शेवटचा बॉल या षटकाचा. हा ट्रॅकर मिस्ट्रोक पाहायला मिळेल. बॉल हवेमध्ये, तिथे जाईल डिक्लेअर झोन मध्ये. मिळेल मात्र एकच धाव आणि त्या एकच्या साह्यानं टीमची धावसंख्या पोहोचली जाईल 54 या आकड्यावरती. येणारे चेंडू पाहायला मिळतील ते तब्बल 6. गरज आहे 13 धावेची. 6 चेंडू 13 धावेची या खेळपट्टीवरती गरज. चला स्पीडअप घ्या विनंती असेल. 6 चेंडू 13 धावा. संध्याकाळच्या सत्रामध्ये तुम्ही आम्ही सातत्यानं पाहिलं, अनुभवलं, धावा बनल्या जात नाहीत. जेवढ्या धावा दुपारच्या सत्रामध्ये बनल्या जातात तेवढ्या धावा संध्याकाळच्या सत्रामध्ये होत नाहीत. आणि तेच आज नव्यानं पुन्हा या श्रीवर्धन नगरीमध्ये सुद्धा, या आमदार चषकामध्ये सुद्धा आपल्याला अनुभवायला पाहायला मिळालं. जिथे येणाऱ्या 6 चेंडूमध्ये 13 धावा बनविल्या जातील की नाही हे प्रश्नचिन्ह निर्माण झालं. आमच्या मैदानाच्या चौबाजूला उपस्थित प्रेक्षकांना सुद्धा आतुरता लागली आहे. टॉप 4 मध्ये जाणारा आमदार चषकातील या स्पर्धेचा पहिला संघ कोणता असेल? समजाई श्रीवर्धन की अय्यान 11 सनी बॉईज? कोण जिंकेल आणि कोण हारेल? 6 चेंडू या प्रश्नाचं उत्तर आपल्याला जरूर देऊन जातील. रिझल्ट अद्याप आपल्या हातामध्ये देऊन जातील. गोलंदाजी मार्कवरती इथे निवडलाय शेवटचा आणि अंतिम पर्याय राशिद. राशिदची लेफ्ट हँड आपण बॅटिंग पाहिली, आता बॉलिंग बघायची आहे. बॉलिंग कशा थाटणीची तो करेल आणि 6 चेंडू मध्ये 13 धावा तो थांबवेल का? समोर शुभम आहे. पहिला बॉल बॅटची आउटसाइड घेतल्यानंतर बॉल डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी. 5 चेंडू आणि अजूनही 12 धावेची गरज. 5 चेंडू 12 धावा. 2 मोठे फटके मॅचच्या पण पाहिलं तर समजाई श्रीवर्धन संघाच्या बाजूनं. 3 चेंडू जर निर्धाव आले तर ही मॅच पुन्हा आपण पाहिलं तर अय्यान 11 सनी बॉईज या टीमच्या बाजूनं जिंकू शकते. हा ट्रॅकर चांगल्या दर्जाचा फटका. वा बाई वा, एक अप्रतिम स्ट्रोक बघायला मिळाला. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनला कव्हर करणारा षटकार.
अजूनही आपण विचार केला तर 4 चेंडू आणि गरज आहे ती तब्बल आपण जर पाहिलं तर 6 धावेची. चार चेंडू आणि आपण जर पाहिलं तर गरज आहे ती तब्बल 6 धावेची. पुन्हा खोलो टप्प्याचा बॉल लावून तर कार्पेट बॉल चाललाय स्क्वेअर लेगला. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. थोडी मिसफील्ड झाली होती पण स्वतःला सावरलं. पुन्हा नव्यानं उभे राहिले. बॉलची फेक केली जाते म्हणजे तिथे फक्त आणि फक्त एक धाव मिळेल. 3 चेंडू आणि आता 5 ची गरज. प्रेशर हा हळूहळू क्रिएट होईल गोलंदाजी करणाऱ्या टीम वरती. आता मेहनत राहील. आता कसरत राहील गोलंदाजी करणाऱ्या संघाची. कारण की एकाच मोठा फटका विजयाच्या समीप घेऊन जाईल सोमजाई श्रीवर्धन संघाला. तो मोठा फटका थांबवायचा आहे त्याच्यासाठी मेहनत करावीच लागेल. लो फुलटॉस या षटकारानं सामन्याला जिंकवलंय. टीम सोमजाई श्रीवर्धन संघानं हा सामना जिंकला. आमदार चषक या स्पर्धेमध्ये पहिल्या दिवसाचं विजेता पद पटकवलंय. टॉप 4 मध्ये जाण्याचा पहिला बहुमान मॅच. या मॅचचा हिरो या मॅचचा मॅच फिनिशर शुभम ठरतोय या सामन्याचा सामनावीर. शुभम प्लीज कम ऑन टू स्टेज कलर युअर मॅन ऑफ द मॅच. यांच्या वतीनं म्हणजेच प्रथमेशचा फॅन याच्या वतीनं प्रथमेशला 100 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येईल. प्रथमेश मयकर आपण या. मनविक यांच्या माध्यमातून आपण पाहतोय 100 रुपयाचं कॅश प्राइज आपणास दिलं जाईल. मॅच म्हणून तुम्हाला शुभम या. आणि आज आपण पाहतोय भव्य दिव्य अशी स्पर्धा दमदार आमदार भरत शेठ गोगावले यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या स्पर्धेचं आपण पाहतो आयोजन करण्यात आलं. आमदार चषक ही भव्य दिव्य अशी स्पर्धा. म्हणून मॅच आपण पाहिलं तर शुभम देवेंद्र भाई यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच शुभमला देण्यात येईल. आणि याची नोंद घ्या विजेता संघ सोमजाई श्रीवर्धन. उद्या जो संघ क्वालिफाय होईल तो तुमच्या समोर पहिली या स्पर्धेची सेमीफायनल खेळेल. उद्या तुमची उपस्थिती ठीक संध्याकाळी 4 वाजता तुम्ही रिपोर्ट करा ही विनंती असेल. आणि भेटूया आपण पुन्हा नव्यानं उद्याच्या दिवसामध्ये. उद्याचा दिवस असेल कोणाच्या नावावरती आपण जरूर पाहूया. आज नाझीम सुद्धा पाहिलं आपण, प्रथमेश सुद्धा पाहिलं, शुभम सुद्धा पाहिलं. बरेच रती प्रयत्न सर्वांनी केले पण सोमजाई श्रीवर्धन या टीमच्या नावावरती राहिला आजचा दिवस. भेटू पुन्हा एकदा उद्याच्या दिवसामध्ये. कुठेही जाऊ नका. या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी पुन्हा उद्या मैदानावरती उपस्थित राहा. थँक्यू.